राज्यामध्ये 3 टप्प्यात निवडणुका झाल्या. नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा. या तिन्ही निवडणुकीमध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरला. आणि आत्ता ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत, त्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष ठरेल. त्याचं कारण आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर या राज्यातल्या जनतेनं विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळंच आम्ही नंबर 1चा पक्ष ठरलेलो आहे. आपल्याला माहीत असेल की मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं की या निवडणुका जेव्हा संपतील तेव्हा शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही. तेव्हा त्यांना माझी गोष्ट बरी वाटली नाही. माझ्यावर त्यांनी टीका टिप्पणी केली. परंतु आज जर आपण निकाल पाहिले तर 12 जिल्हा परिषदेपैकी स्वबळावर भारतीय जनता पार्टी 7 ठिकाणी सत्ता प्रस्थापित करणार आहे आणि अन्य ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आमचे मित्र पक्षासह 12च्या 12 जिल्हा परिषदेवर आमची सत्ता त्या ठिकाणी येईल. अशा प्रकारची स्थिती आज आहे. बरं. सिल्लोडमध्ये तुम्ही सत्ता काबीज केलेली आहे. 10 जागा त्या ठिकाणी जिंकलेल्या काय सांगाल? सिल्लोड विधानसभेमध्ये 11 जागा आहेत. पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या 5 जागा होत्या. जेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नेते मंडळी एकत्र बसली आणि जागा वाटपाचा प्रश्न निघाला, तेव्हा स्थानिक आमदारांना सिल्लोडच्या असं वाटलं की मी युतीमध्ये बसत नाही. मी 100% जागा माझ्या निवडून आणील आणि त्यामुळे त्या ठिकाणी युती होऊ शकली नाही. भारतीय जनता पार्टीच्या पूर्वी 5 जागा त्या ठिकाणी होत्या. आत्ताही त्या विधानसभेत भारतीय जनता पार्टीनं 5 जागा जिंकल्या आणि त्यांना 6 जागा मिळाल्या. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असं असतानासुद्धा सिल्लोड पंचायत समितीमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्या एवढे 10 पंचायत समिती सदस्य आमचे निवडून आले आणि सोयगाव पंचायत समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करणार आहे. ज्या ठिकाणी आम्ही हरलो त्यामध्ये अंबाई, अंधारी, शिवना आणि अजिंठा या ठिकाणचं सामाजिक समीकरणच तसं आहे. आपण जर बघितलं असेल तर काल अंबाई सर्कलमध्ये जे 2 गावं आहेत, त्या 2 गावं आपले नाणेगाव आणि जंजाळा. या नाणेगाव जंजाळामध्ये आमच्या लोकांना त्या ठिकाणी येऊ दिलं नाही. लोकसभेला मला 8 मतं पडले, विधानसभेला 8 मतं विरोधात गेले. त्या ठिकाणी दुसऱ्याला प्रवेशसुद्धा देत नाहीत. अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी ते निर्माण करतात. कारण त्या ठिकाणी 100% एका विशिष्ट समाजाचे लोक राहतात आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ते जास्त आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार हरतात. फक्त अब्दुल सत्तारांना सामाजिक समीकरणाचा फायदा होतो असं म्हणायचं? प्रश्नच नाही. सामाजिक समीकरणाचा फायदा, बोगस मतदानाचा फायदा, पैशाचा वापर आणि अरेरावी या कारणामुळे त्या ठिकाणी 6 सीट ते फक्त निवडून आणू शकले. सामाजिक समीकरणाशिवाय अब्दुल सत्तार निवडणुका जिंकू शकतील का? जिंकूच शकत नाही. हे मी नाही, सिल्लोडचा कोणी माणूस सांगेल. तुम्ही सातत्यानं सामाजिक समीकरणाचा मुद्दा त्याचं कारण असं आहे की तो माझा मतदारसंघ आहे, माझा सतत संपर्क आहे. मी आता सगळ्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी जाऊन आलो. मला तिथला पूर्णपणानं अभ्यास आहे. म्हणजे तुमचं थेट आव्हान आहे सत्तारांना सामाजिक? हे आव्हान म्हणल्यापेक्षा आम्ही आव्हान नेहमीच देत आलो त्यांना. मला सांगा, जो माणूस 100% मी जागा निवडून आणील, मला युतीची गरज नाही असा म्हणणारा माणूस त्या ठिकाणी पंचायत समित्या दोन्ही ताब्यातल्या गेल्या आणि 5 सीट भाजप स्वबळावर निवडणूक लढून जिंकले. आव्हान काय द्यायचं? म्हणजे कुठेतरी त्यांची पिछेहाट व्हायला सुरुवात? पिछेहाट झालेलीच आहे. फक्त आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे बोगस मतदार त्यांनी नोंदवले ते जर कमी झाले तर त्यांचा पराभव होणार. म्हणजे विधानसभा, त्यानंतर नगर परिषद आणि जिल्हा परिषदमध्ये पुन्हा बोगस मतदार आहेत तुम्ही आरोप करताय असं? नाही, आता त्यांनी काय केलंय, आता स्वतःचा मुलगा अंबाईमध्ये नेऊन उभा केला. राहणारे सिल्लोडचे अंबाईमध्ये नाव नोंदवलं आहे आणि त्यामुळं त्यांची ही प्रॅक्टिस आहे. पण प्रामुख्यानं सगळ्यात जास्त मतं जर नोंदवली असतील बोगस ती सिल्लोड शहरामध्ये. म्हणजे बोगस मतांमुळे त्यांचा विजय हा प्रश्नच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.